आज तर आपण डायरेक्ट बेलापूर चिठ्ठीला आलो पट्टो. नेमका पुरा विषय काय तर तुम्हाला व्हिडिओ एंड पाहायला लागेल. तेच नाही होतं जसप्रीतचा फोन आला, चल भाऊ आपल्याला जायचं लवकर जेट्टीले. जस्सी आणि मी लगेच गाडी वगैरे घेऊन लगेच निघालो पट्टो. चाय बी पिऊन घेतला आणि लगेच निघालो जेट्टीचा. जर तुम्हाला बी बेलापूर जेट्टीला यायचं असेल तर पट्टो बेलापूर स्टेशनला उतरावं लागेल तुम्हाला. पहिले बेलापूर स्टेशनवरून 15 रुपये घेतात, डायरेक्ट जेट्टीला सोडतात पट्टो. नवी मुंबईतील बेलापूर जेट्टी हे जलवाहतूक पर्यटकासाठी एक प्रमुख केंद्र आहे. या जेट्टीचं उद्घाटन पट्टो 2022 मध्ये फेब्रुवारीमध्ये व्हायला पट्टो. यामुळे नवी मुंबई ते मुंबई आणि अलिबाग दरम्यान प्रवास अतिशय सोपा आणि वेगाने झालेला आहे पट्टो. मुख्य वॉटर टॅक्सी आणि फेरी सेवा हे सर्व उपलब्ध आहे पट्टो इकडे. बेलापूर ते गेट ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सोमवार ते शुक्रवार धावते. बेलापूरवरून सकाळी 8:30 ते 9:25 ला डायरेक्ट गेट ऑफ इंडियाला पोहोचते पट्टो. लोअर डेकचं तिकीट फक्त 250 रुपये आहे आणि अपर डेकचं तिकीट 350 रुपये आहे. एलिफंटा प्रवासासाठी एक उत्तम सेवा आणि स्पीड बोटने केवळ 20 ते 25 मिनिटात फक्त एलिफंटाला पोहोचते पट्टो. जर तुम्हाला बी तिकीट बुक करायचं असेल ऑनलाईन तर माय बोट राईड या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिकीट बुक करू शकता पट्टो. तिकडून निघालो डायरेक्ट आलो फ्लॅमिंगो पक्षी पाहायला पट्टो. वर्षातून एकदाच येतात फक्त आपल्या महाराष्ट्रातले नाही तर अमेरिकेतला पक्षी पट्टो. पण इकडे सगळ्याचा पचका झाला पट्टो. तो पक्षी पाहिले पक्षीच नाही. चला मग पट्टो भेटून एक व्हिडिओ मध्ये फॉलो करून घ्या, लाईक करून घ्या, आपल्या माणसाला मोठं करा. जय महाराज.